मागचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक जे कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारला तर आम्ही केव्हाही सांगू शकतो. साहेब, अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे. माढ्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत चुलत भाऊ रघुनाथ राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत. संजीव राजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परततील असं आपल्याला वाटतं का? माझं काही कोणाशी बोलणं झालं नाही. काल आपले रघुनाथ राजे ते त्याच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की फलटण या परिसराचा मताचा पाठिंबा हा आमचे जे उमेदवार ठरतील त्यांना राहील. अगदी पूर्ण ताकदीने आमचे सगळे सहकारी हे उघडच करण्याचं काम करतील हे त्यांनी सांगितलं. ते नावं सांगितली नाही. तर ठीक आहे, त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते. उद्याचा जे 18 तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत, मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळत ठेवलं गेलं. दिल्लीला सुद्धा ते 4 दिवस तिथे थांबून होते. का वेटिंगला ठेवलं गेलंय? काय सांगायला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय सांगायचं म्हणजे आता राजांच्याबद्दल आम्ही काय पहिल्यांनी काय सांगायचं. त्यांची एकंदर स्थिती जी काय आहे ती तुम्हाला दिसते. म्हणजे उद्याचे उमेदवार होणार असं आम्ही तुम्ही जे काही लिहितात छापतात त्याच्यावर दिसते. पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हा सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांच्यात असा बघायला मिळेल. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही असं एका आमदारांनी वक्तव्य केलंय, त्यांना काय सांगायचं? ठीक आहे ना, त्याचं वक्तव्य त्यांनी बालेकिल्ला राहील का नाही, राहिलाय का नाही? असं आहे की सातारचे लोक पुरोगामी विचाराला नेहमीच पाठिंबा देतात. मागच्या वेळी सुद्धा मी सिनियर पर्सनचा काळ होता, बाय इलेक्शन होतं, तिथं तुम्ही सगळे पाहिले सातारच्या जनतेने काय करून दिलं. आणि यावेळेला आणखीन एक गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी त्यावेळेची जी निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती, लोकांचा अनेक पक्षाचा पाठिंबा होता. यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा रियाजच्या पार्टीज असतील किंवा शिवसेना असतील, हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उतरले तर त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण निवडली आणली पाहिजेत आणि एक एक जागा मोदींची कमी केली पाहिजे. आज मोदींची शक्ती, मोदींची संसदेसारख्या ही कमी होणार ही राष्ट्रीय गरज आहे. साहेब, माढा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या 3 दिवसांमध्ये जयश्री मोती यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यापासून विशेष विमानाने जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात. आज हे सकाळी उत्तम जानकर यांना नागपूरला घेऊन गेले. त्यानंतर उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोहिते पाटलांना पाठिंबा द्यायचा. निर्णय झालेला आहे. उत्तम जानकर घेऊन गेले म्हणजे विमानात जातात, स्पेशल विमान करून जातात ते नागपूरला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर उत्तम जानकरांना घेऊन गेले नागपूरला. विमान आमचा माझा मतदारसंघ तिथं एकदम निवडणूक लढत होतो. हा दुष्काळी मतदारसंघ आहे. आमची एकंदर स्थिती सुधारणा दिसते की आमच्या सरकारी विमानांनी जातात. साहेब, आपण 99 पासून आपला पालिकेला आहे, इथे खासदार आपले आहेत, आमदार पण भरपूर आपल्याला दिले. म्हणावे तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आले नाहीत, नोकरधंदा नाहीत. आपलाच राष्ट्रवादी खासदार इथे निवडून आलेले. आता काय लोकांपाशी घेऊन जाणार तुम्ही, काय अजेंडा घेऊन जाणार तुम्ही लोकांना? आम्ही सांगतो आम्ही काय करतो ते. म्हणजे पार्लमेंटमध्ये तुम्ही जे आमचे उमेदवार पाठवून दिले तुम्ही त्याचा परफॉर्मन्स बघा, तिथं रेकॉर्ड बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये
जागृत करण्याची भूमिका आणि राज्याची भूमिका सातारचा प्रतिनिधी सातारचं दुखणं मानतो आणि राज्याचं दुखणं मानतो. साहेब, सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे. सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही का प्रचारात? दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे. आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडे हा प्रश्न मांडलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, आचारसंहिता आहे, त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते. आम्हाला लोकांना वाजून ठेवा, पण त्या लोकांना दाखवा. जनावरांना चारा द्या, त्याची गरज असेल ती द्या. काही भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्याची पूर्तता करा. हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येतात आम्ही त्याचा पाठपुरावा सुद्धा करतो. सर, व्हीव्हीपॅटचा जर निकाल आला आणि जर स्लिपा मोजायला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आतापर्यंत 400 पार 300 पार चालले ते चित्र बदलू शकेल असं वाटतं आपल्याला? मी काही त्याचा खोलात जाऊन अभ्यास केला नाही, पण 2-3 लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं. आमचे एक सरकारी सदस्य ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव दिग्विजय सिंग, ते आणि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाटावी अशा प्रकारचं एक प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि त्याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. असं अनेक लोक सांगतात, पण त्याच्या संबंधीचं तांत्रिक ज्ञान मला स्वतःला नाही, पण एक संख्येला जागा आहे असं दिसतं. साहेब, महायुतीचे 3 मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये अजित पवार गट कुठेही सक्रिय असताना दिसत नाही. अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का? असं आहे की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या उमेदवारांना साधारणतः जो समाजकारणामध्ये आस्था घेणारा घटक आहे त्या सगळ्यांचा भाषेला आमच्या उमेदवाराला मिळेल असं चित्र दिसतं. पावसातल्या सभेत आपण चूक दुरुस्त करा म्हणून आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या जनतेला. आता उमेदवारी अर्ज भरून आलाय, आपण आता काय आवाहन कराल जिल्ह्यातल्या जनतेला? लोकांनी वाटतं दुरुस्त केली. मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा, लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार. आता या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करावं? बघूया ना कोण कोण येते सगळं. साहेब, त्याला जोडून की तुम्हाला सोडून गेणारे तुम्हाला जे सोडून गेले ते पुन्हा विधान भवनात दिसले नाही तर लोकसभेत बी तसंच पुनरावृत्ती होईल का? बघूया आता एकदा अजून नवे इलेक्शन आज सुरू झाले, एकदा कोण कोण उभं राहते, खाली संघर्ष लढाई ही कुणाची आहे या गोष्टी स्पष्ट झाल्याच्या नंतर भाषा केली होईल. साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक भावनिक प्रश्नामध्ये निर्माण झाला. तुम्ही चांगलं घरचं आणि बाहेरचं, आणि त्यानंतर हा प्रश्न ज्या सुनित्राताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तर त्याला कुठेतरी फील झालं की तुम्ही जे 2 शब्द वापरले घरचं आणि बाहेरचं, तर त्याच्यात मी तसं बोललेलं नव्हतं. मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला, प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं, मला म्हणजे त्यांना स्वतः निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या आणि जे